तर आज हा व्हिडिओ मी यासाठी बनवतीये. रात्री म्हणजेच 25 ऑगस्टला 11 वाजता MPSCने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस जाहीर केलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की MPSC ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा त्यांनी रद्द केलेली आहे आणि त्याच्या जागी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे काय? त्या परीक्षेमध्ये एका उमेदवाराने पेपर फोडला आहे. हे MPSCच्या निदर्शनास आलेलं आहे, असा CIDचा रिपोर्ट आहे. तर जी 22 जुलैला जनरल मेरिट लिस्ट जाहीर झाली, त्या जनरल मेरिट लिस्टमधील मी एक सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. तर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना तसेच MPSCला काही प्रश्न विचारायचे आहेत की या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे अचानक जे आपण परीक्षा रद्द करून टाकली, ज्याची लेखी परीक्षा झाली होती, जसे इंटरव्ह्यू झाले होते आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आणि त्याच्यानंतर आपण सांगत होतात की आपला तपास चालू आहे आणि तपास चालू असतानाच आपण प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं की परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. या पूर्ण प्रोसेसमध्ये ट्रान्सपेरन्सी कुठे होती? जर आम्ही ही जागा मेहनत करून प्रामाणिकपणे आणि हक्काने मिळवलेली आहे, तर ती परीक्षा रद्द करताना नक्की त्या परीक्षेमध्ये काय गैरप्रकार घडलेला आहे, त्याच्यामध्ये किती लोक इन्व्हॉल्व आहेत, हे आम्हाला कळणं गरजेचं आहे की नाही? आता ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई व्हायला हवी, त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करा. आता याच्यामध्ये एकच दोष आढळलेला आहे. मग मला हे म्हणायचं आहे की एक्झामचा मुद्दा येतोच कुठून? जर 154 कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत, त्यातला एक कॅन्डिडेट तुम्हाला दोषी आढळतोय, तर 153 प्रामाणिक विद्यार्थ्यांचं काय? त्यांची बाजू कोण मांडणार? आणि ह्याची गॅरंटी कोण देणार की ते विद्यार्थी पुन्हा त्याच रँकने, तेवढ्याच मार्कने सिलेक्ट होतील? त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला, रात्रीचा दिवस एक केला. मी माझ्या अनुभवावरून सांगते की अगदी रात्री 3-3, 4-4 तासांची झोप घेऊन ह्या परीक्षेसाठी आम्ही मेहनत घेतलेली आहे. आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी स्वप्न बघितलेले आहेत की आपली मुलगी, आपला मुलगा अधिकारी बनणार. यासाठी त्यांनी आमच्यापेक्षा जास्त मेहनत केलेली आहे. तर या सगळ्या मेहनतीवर जे आता त्याची व्हॅल्यू पूर्ण झिरो झालेली आहे, याचं काय? या प्रोसेसमध्ये कुठेही ट्रान्सपेरन्सी आम्हाला आढळलेली नाही, अकाउंटेबिलिटी नाही आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात आहोत. प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांवर जर तुम्ही अन्याय करत असाल आणि पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर एक विद्यार्थी दोषी आढळला असं तुम्ही सांगताय आणि त्याच्यानंतर परीक्षा रातोरात तुम्ही कॅन्सल करताय, तर ही परीक्षेसाठी एवढी मेहनत घेऊन काहीच उपयोग नाही. काहीही उपयोग नाही. जर तुम्ही एक्झाम घेताय, तर ते कशाच्या बेसिसवर घेताय? आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला, स्वतःला त्या एक्झाममध्ये प्रूफ केलं, त्या पूर्ण सिलेक्शन प्रोसेसमध्ये हक्काने एक जागा मिळवली. त्या जागेचं काय? त्या जागेचं काय याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं, MPSCच्या आयोगाने आणि सचिवांनी द्यावं. एवढीच माझी मागणी आहे आणि आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. या प्रोसेसची आम्हाला ट्रान्सपेरन्सी दाखवून द्या आणि एक्झामचा क्रायटेरिया दाखवून द्या. जर एक विद्यार्थी दोषी आढळतो, तर 153 जणांवरती अन्याय करणं योग्य आहे का? आणि एक विद्यार्थी दोषी आढळतोय, तर 40,000 विद्यार्थ्यांवरती अन्याय कसा झाला? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि यासाठी MPSCने अकाउंटेबिलिटी दाखवावी, एवढीच नम्र विनंती आहे. तरच कुठेतरी म्हणता येईल की आपल्या देशामध्ये अजूनही डेमोक्रॅटिक सिस्टीम आहे, लोकशाहीचा आवाज आहे आणि लोकशाही जिवंत आहे. जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देत नसाल आणि आम्ही अभ्यास करून सुद्धा आम्हाला ही जागा मिळत नसेल आणि स्वतःला काहीही गरज नसताना डबल डबल प्रूफ करायची गरज पडत असेल या घाणेरड्या सिस्टीममध्ये, तर हेच मानण्यात येईल की डेमोक्रसीला आपण मारून टाकलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.